छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने क्या हुआ तेरा वादा म्हणत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आलेली आहे। आपण बघू शकता की इकडल्या बाजूला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रॅक्टर जे आहे ते या रॅलीमध्ये सहभागी झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ट्रॅक्टर रॅलीचं नेतृत्व राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे करतायत आणि ते स्वतः ट्रॅक्टरच्या स्टेअरिंग वरती बसलेले आहेत। त्यांच्या पाठीमागे त्यांचे असंख्य सहकारी आहेत जे घोषणा देत आहेत क्या हुआ तेरा वादा। आपण समोर जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर शहरातली ही मुख्य बाजारपेठ आहे। या मुख्य बाजारपेठेमधून हे ट्रॅक्टर मोर्चा जो आहे तो निघालेला आहे। क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयाच्या दिशेने हा ट्रॅक्टर मोर्चा जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि स्वतः या मोर्चाचं नेतृत्व ट्रॅक्टर चालवत अंबादास दानवे करतायत। स्वतः अंबादास दानवे आपल्या बरोबर आहेत। दादा काय सांगाल तुम्ही, हा एक मोठा मोर्चा काढताय? बिल्कुल हा विराट मोर्चा आहे, प्रचंड विराट मोर्चा आहे आणि या मोर्चामधून आम्ही सरकारला प्रश्न केलेला क्या हुआ तेरा वादा। हे वादे यांनी निवडणुकीच्या काळात केलेले होते। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू, शेतमालाला हमीभाव देऊ, शेतकरी सन्मान योजनेचे पैसे 15,000 रुपये करू, प्रत्यक्षात केंद्राचे मिळतात, राज्याचे मिळतच नाही। नमो योजनेतले मराठवाडा वॉटर ग्रीडचं त्यांनी आश्वासन सातत्यानं दिलेलं आहे, हमी भाव दिले आहे सोयाबीन कापूस, पण यातले कोणतेच वादे पूर्ण होत नाही अशा प्रकारची स्थिती आहे। आणि म्हणून हा आम्ही मोर्चा पूर्ण मराठवाड्यात जवळपास 72 तालुक्यात एकाच वेळेस आज हे मोर्चे होतात। कुठले कुठले असे तुमचे प्रमुख वादे तुम्ही त्यांना विचारताय की जे जनतेसाठी त्यांनी दिलेले होते? मी तर सांगतो ना, सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। एकीकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कर्जमुक्ती करून, इकडं अजितदादा म्हणतात 31 मार्चात पैसे भरा। एकीकडं पंतप्रधान सन्मान योजनेत जे 6,000 होते, नमो योजना सुरू झाली त्याचे 12,000 झाले, ते 15,000 करू सांगितलं। आता तर पंतप्रधान सन्मान योजनेचे येतात पण नमो योजनेचे तर पैसे पण येत नाही। लाडक्या बहिणीला 21 रुपये करू सांगितलं होतं, उलट 8-9 लाख भगिनीचे हे कमी केलेले आहे सगळे। आणि म्हणून हे सगळे वादा खिलाफी या सरकारने केलेलं आहे, सगळ्या सरकारने याचा वादा खिलाफी केलेला आहे। म्हणून क्या हुआ तेरा वादा हा प्रश्न आमचा याच्यामध्ये आहे। इथून पुढच्या काळात हे आंदोलन झाल्यानंतर पुढे काय असणार आहे आपलं? नाही, हे आंदोलन तर सुरूच राहणार आहे ना। आता 8 दिवसानं मराठवाड्यात आंदोलन चालू आहे, आंदोलन करू, पुढच्या काळात हे आंदोलन आणखी तीव्र करू। नक्कीच अशा पद्धतीनं शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे मोठा ट्रॅक्टर मोर्चा निघालेला आहे। कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।